महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज मेळावा आहे। शिवसैनिक आपले बेळगावात जात होते, मात्र त्यांना पोलिसांनी रोखले। आपल्याला माहिती आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सकाळी जे स्पीकरची निवड होती त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि मंत्र्यांचा परिचय ह्याच्यावर देखील बहिष्कार टाकलेला आहे। खरं म्हणजे मंत्र्यांचा परिचय हा सगळ्यांना चांगलाच आहे। किती वॉशिंग मशीनमधून कोण कोण आलेलं आहे, कोण कसं सुरतेला पळालं होतं, गुवाहाटीला पळालं होतं, हे सगळं आम्हाला माहिती आहे। पण मुळात काल आम्ही बिनविरोध केला ही निवडणूक आणि त्यानंतर जे नाव पुढे आलं, जे अध्यक्ष आज झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते। त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला, मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल, हा अन्याय, ही जखम, ही ताजी आहे आणि आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली असा पुन्हा अन्याय होणार नाही, ही आमची अपेक्षा आहे। त्यांच्याकडून गॅरंटी मिळणं गरजेचं आहे की जो अन्याय, जे काही संविधानाचा अपमान गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केला लवाद म्हणून, तो पुन्हा होणार नाही, हे कोणीतरी आम्हाला आश्वासन देईल का, हा एक मोठा प्रश्न राहतो। तसंच आपण पाहताय जो आनंद सोहळा किंवा कौतुक सोहळा चालला आहे, त्या कौतुक सोहळ्यात ठीक आहे स्वतःचं कौतुक करू शकतात, इतर नेते गटनेते देखील अध्यक्षांचं कौतुक करतील, पण हे का बाजूला होत असताना बेळगावमध्ये जो मराठी माणसावर अन्याय होत आहे, कालपासून आपण पाहतोय वातावरण चिघळत गेलेलं आहे, काही आमच्या तिकडच्या कार्यकर्त्यांना अटका झालेल्या आहेत, हे सगळं जे होतं ते आम्ही पाहू शकत नाही। आणि कुठे ना कुठेतरी ह्या सरकारने, जे ईव्हीएमचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे, त्यांनी सांगावं, कारण मागच्याच वर्षी आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळीच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव ह्या परिसरात अधिकचा फंड देऊन, सोयीसुविधा देऊन तिकडच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल। पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत? जो काही अन्याय होता तो रोखू शकतात का? केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार का? हा आज महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याचं देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे। त्यांचं म्हणणं की ते काँग्रेसचं सरकार असो ना, काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो, जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो आणि तिथे भाजपचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या विरोधात बोललो होतो, आणि आज जरी काँग्रेसचं सरकार असेल, सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही मराठी माणसाच्या सोबत राहू, अन्याय हा सहन करणार नाही, ही ठाम भूमिका आमची आहे। आणि म्हणून त्यावेळी जी मागणी होती ती आज देखील आहे की बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे आणि त्यानंतरच पुढचा निकाल काही लागला पाहिजे। बघा, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून हा इथे भूमिका ही मांडलेली आहे, महाराष्ट्र म्हणून मांडत आहोत। मेट्रो 9च्या कामासाठी Look, I don't think that is a question relevant right now. Which is very important is what is happening in Belgaum is very important for us. The atrocities and injustice being meted out on the Marathi population there is absolutely intolerable and we will not tolerate that. We are thankful for that, but like I said, for us personally, we are fighting for the state of Maharashtra, and of course as India Alliance, I think there are many senior leaders who can sit together and decide. मागच्या अनेक दिवसांपासून बेळगावचा प्रश्न मागच्या अनेक वर्षांपासून जो आहे तो आत्ताचं सरकार असो किंवा मागचं सरकार असो, आधीचं अद्याप तोडगा दिला नाही। नक्कीच आमचं सरकार असताना आम्ही कोर्टात देखील मागणी केली होती आणि ही कोर्टाची केस जी आहे ती कोर्टाची केस त्याचा निकाल लागेपर्यंत आमची सतत ही मागणी राहिली आहे, अनेक वर्ष राहिलेली आहे ही मागणी की तो परिसर जो पूर्ण आहे तो केंद्रशासित करावा, कुठच्याही राज्याचा म्हणजे कर्नाटकाचा त्याच्यावर अधिकार नसावा। समाजवादी पक्षाला काल तुम्ही बी टीम मांडले होते, मात्र जितेंद्र आव्हाड आता म्हणत आहेत की ते आमच्या सोबतच आहेत। चांगलं आहे ना, आमची भूमिका आहे काय, कारण आमच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, भाईकळत असेल किंवा आमच्या उत्तर पश्चिमच्या सीटमध्ये पण कोणी कोणाच्या ईडीच्या भीतीमुळे वगैरे काम नाही केलं, स्पष्ट आहे, म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे। आणि एक मिनिट, मी हे परत एकदा सांगतो, अखिलेशजींची जी सभा आहे ती आमच्यासोबत इंडिया आघाडीमध्ये आणि ते तिथे चांगलं काम करतात। जितेंद्र आव्हाडांची जी भूमिका नक्कीच घुमतो ना। मेट्रोच्या कामासाठी 1400 पेक्षा अधिकच्या झाडांची कत्तल केली जाते, कशा प्रकारे? मला वाटतं झाडं तर आहेच, पण मध्यंतरीच्या काळात मी जे सांगितलं होतं पिलर रंगवण्यात जो भ्रष्टाचार झाला 74 कोटीचा, तो किती महत्वाचा ते देखील काढा। लाडकी बहीण, आता आमचे 2च विषय होते, आता 2च विषय हिंदीमध्ये बोलून द्या। हेच मी सांगतोय, लाडकी बहीण असेल किंवा हे जे सगळे खोटे वादे त्यांनी केले होते, तसंच महाराष्ट्रातला मराठी माणूस लाडका आहे की नाही सरकारचा, हा एक मोठा प्रश्न आहे। बेळगाव मधला जो आपला मराठी माणूस आहे तो या सरकारला लाडका आहे की नाही, हा एक हे उत्तर मला वाटतं ह्या सरकारने द्यावं, कारण लाडकी बहीणचा विषय असेल, सोयाबीनचा विषय असेल, हे महत्त्वाचे आहेत आणि आम्ही अधिवेशनात घेऊ, रस्त्यावर आंदोलनं करूच, पण आज जे आंदोलन चिघळलेलं आहे त्याच्यावर ह्या सरकारने उत्तर देणं गरजेचं, आणि मला वाटतं ह्या सरकारने, ह्या मुख्यमंत्री महोदयांनी
केंद्र शासनात किंवा प्रधानमंत्री महोदयांना सांगावं आणि तातडीने तिकडचा जो सर्व परिसर आहे तो केंद्र शासित करून घ्यावा. जी मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई दोन विषय आमचे बेळगाव. महत्त्वाचे होते. बेळगाव आज शिवसेना उद्धव बाला ठाकरे पार्टी ने बॉयकॉट किया है. आज के जो प्रोसीजर है उस पर प्रोसीडिंग्स को बॉयकॉट इसलिए किया है क्योंकि दो चीज़ें हैं. पहली तो जो स्पीकर की इलेक्शन हुई अनअपोज हमने कर दी थी कल. एक प्रथा है, परंपरा है, उसे उसका रिस्पेक्ट करके उसका एक मान सम्मान रख के हमने वो अनअपोज कर दी थी. लेकिन जब अनअपोज हुई तो जो नाम सामने आया वो राहुल नार्वेकर जी का था. पिछले 2.5 साल में उनके साथ जो एक्सपीरियंस है, जो उन्होंने बाई पार्टीजनशिप फॉलो करनी थी वो की नहीं. उन्होंने पार्टीजन पॉलिटिक्स किया. ट्राइब्यूनल के हिसाब से उन्होंने जो अन्याय किया हम पे, वो अन्याय रिपीट नहीं होगा, इसकी गारंटी हमें चाहिए. वो गारंटी के लिए हम आज बॉयकॉट कर रहे हैं. दूसरी बात जो है, अंदर आप देखें हाउस में तो एक सेलिब्रेशन चल रहा है. सेलिब्रेशन का माहौल क्रिएट करने की कोशिश कर रहे हैं, तैयार करने की कोशिश कर रहे हैं. सेलिब्रेशन तो कहीं दिख रहा नहीं है जनता में, क्योंकि ये सरकार जो है ईवीएम की सरकार है. लेकिन आज जो बेळगाव में अन्याय हो रहा है, मराठी जनता पे अन्याय हो रहा है, उसके खिलाफ सारी जनता हम और सारे जो विधायक है बॉयकॉट करने जा रहे हैं इस प्रोसीडिंग को, क्योंकि हमारी यही मांग है कि प्रधानमंत्री महोदय बेळगाव को केंद्र शासित करें. अच्छा, जी मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी 6,000 झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, एक मिनिट मिळालाच पाहिजे, थांबा. मिळालाच पाहिजे. खात्यांमध्ये जे लाचखोरांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात येतो, आता त्याच्यामध्ये घट झालेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी 16% घट झालेली आहे. अँटी करप्शन डिपार्टमेंट हे बंदच होईल, कारण आपल्याला माहिती आहे पूर्ण मंत्रिमंडळच हे भ्रष्ट लोकांचं असणार आहे. तरी देखील मी पुन्हा एकदा आपलं लक्ष कितीही कुठे आपण वेधण्याचा प्रयत्न केला तरी बेळगाववरच नेईन. कारण आज जे सरकार हे स्वतःला महाराष्ट्राचं सरकार म्हणत आहे, हे ईव्हीएमचं सरकार आहे. आणि ह्या सरकारने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे की बेळगावमध्ये जे मराठी माणसावर अत्याचार होत आहेत त्या